किती वर्णन केलं आईचं, आईच्या प्रेमाचं वर्णन कोणीच करू शकत नाही. या मृत्यू लोकात राहण्याकरिता पहिल्यांदा जागा निर्माण करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आमच्या आईनं केलं. तिनं आम्हाला पाहिलं नव्हतं आम्ही काळे आहोत की गोरे आहोत, आम्ही रूपवान आहोत की कुरूप आहोत, नव्हतं पाहिलं. पण जन्माला येण्याच्या आधीपासून जिनं आमच्यावर प्रेम केलंय ना ती आई आहे. म्हणून आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्या वेळेस आईने श्वास घेतला ना त्या प्रत्येक श्वासातला अर्धा श्वास ती स्वतःच्या लेकराकरिता घेत होती, त्या नाळेच्या माध्यमातून त्या लेकराकरिता घेत होती, आणि अर्धा श्वास ती स्वतःकरिता घेत होती. तो श्वास जर कुणी दिला असेल ना तो श्वास सुद्धा नाळेच्या माध्यमातून आईने आम्हाला दिलाय. म्हणून आई सगळ्यात श्रेष्ठ आहे.